श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहेत सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे. तर आज मी ना पाणीपुरी बनवली आहे आणि हेल्दी पाणीपुरी म्हटलं तरी चालेल, कारण यामध्ये सगळं घरचं सामान घालून तयार केलेली आहे. बाहेरचं एखाद दुसरं आणलं असेल, पण पूर्ण सामान घरचंच आहे. तर ह्या चिंचाही आमच्या शेतातल्या आहेत. चला तर मग बघूयात. पहिलं मी चिंचा सोलून घेतल्या, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भिजत घालण्यासाठी ठेवून दिल्या. बटाटा मी आधीच उकडायला ठेवला होता, नंतर थंड करून त्यावरची साल काढून घेतली. वाटाण्याच्या शेंगाही सोलून घेतल्या. नंतर तिखट पाण्यात घालण्यासाठी हा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे, मोठे 2 चमचे मी धने घेतले होते, 2 चमचे जिरे घेतले आणि 4-5 अशा बेडगी मिरच्या घेतल्या होत्या. ते छान खमंग अशा भाजून घ्यायच्या आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मसाला भाजून घेतल्यामुळे ना एकदम आपण बाहेर जशी खातो ना तशीच पाणीपुरीची टेस्ट लागते. त्यामुळे मसाला भाजूनच बारीक करायचा. नंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचे आणि वाटाणे घालायचे, हळद घालायची, मीठ घालायचं आणि त्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घालायचा. तो छान मॅश करून घ्यायचा. तिखट पाण्यासाठी थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि 1 हिरवी मिरची आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून घेतलेलं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. चिंच पण भिजून घातलेली ती पण त्या भांड्यात ओतायची. नंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करायचं. नंतर तो मसाला तयार केलेला जिरे, धने आणि बेडगी मिरची घालून तयार केलेला मसाला ॲड करायचा. नंतर 1 लिंबू कट करून ते पण घालायचं. नंतर त्यावरनं कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. 2 चमचे पाणीपुरी मसाला घातला होता. हा चाट मसाला आहे. नंतर तिखट पाण्यामध्ये जी बुंदी असते ना ती पण मी घरीच बनवली होती. थोडंसं बेसन घेतलं 1 वाटी, त्यामध्ये मीठ आणि जिरे टाकले होते. ते थोडं पाणी घालून ते थोडंसं पातळ करून घेतलं आणि स्टीलच्या झाऱ्याने ना ते थोडं थोडं सोडलं. मग ती बुंदी झाली तयार. त्या पाण्यावरती घातली नंतर आणि बर्फ पण ठेवला होता. थंडगार असं पाणी खूप छान लागतं खायला म्हणून. मग नंतर त्यामध्ये बर्फ घातला. आता गोड पाणी कसं बनवायचं ना ते सांगते. पहिलं तर थोडासा गूळ घेतला, तो खिसून घेतला बारीक. त्यामध्ये पाणी ॲड केलं, हवं तेवढं पाणी ॲड करायचं. नंतर 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं होतं. तेच मी गॅसवर ठेवून दिलं. छान उकळी फुटू द्यायची त्याला. झालं तर गोड पाणी मग तयार. पुऱ्या विकत आणल्या होत्या आणि नंतर मग घरी तळून घेतल्या त्या. नंतर रगडा, गोड पाणी, तिखट पाणी, कांदा आणि कांद्याची पात घालून वरनं शेव घालून मस्त अशी पाणीपुरी तयार केली. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. बाय.